त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक वेडा वाकडा ब्लॉग परत एकदा. तर मंडळी, राजूचा लग्नाचा मुहूर्त होता एप्रिलमध्ये, पण मला काही एडिटचा मुहूर्त सापडत नव्हता, त्यामुळे ह्या ब्लॉगला प्रचंड लेट झालेला आहे आणि माझी बहिणी प्रचंड चिडलेली आहे. पण तरीही हा ब्लॉग आपण गणपतीचं नाव घेऊन सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. शिमेला मी जाणारच नाही. चांगलं दिसतं गोरावून इलं बर्थडे गिफ्ट. ये 3,500चं बर्थडे गिफ्ट. 3,500. तर मंडळी, हा जो ड्रायव्हर तुम्ही बघताय हा आम्ही खास कॅनडावरून बोलवला होता. ड्रायव्हर खूप चांगला होता, जास्त बोलत नव्हता, मीच गप्पा मारत होते, मीच बडबडत होते ॲज ऑलवेज. आणि त्यानंतर आम्ही खूप गप्पा केल्या आफ्टर लॉंग टाईम आणि आम्ही गेलो घरी लग्नासाठी. तर मंडळी, आम्ही आता इथे 12 वाजता बसले कारण माझा आज बड्डे आहे. हॅपी बड्डे. हॅपी बर्थडे. मी असं जबरदस्ती सगळ्यांकडनं हॅपी बड्डे म्हणून घेते कारण आज माझा बड्डे. तर आम्ही आता इथे बसलोय. बघता मंडप किती छान उठ उठ उठ. मंडप कसं दिसतो लो. अरे 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 उठ. आणि मला सगळे सांगतात की थोडं मालवणीत ब्लॉग कर, आमका मालवणीत ब्लॉग बघूचा. तर ह्यो ब्लॉग मालवणी आणि मराठी मिक्स असतो. आणि मी तुमच्याशी अशी बोलते कारण मी न्यू नेल एक्सटेन्शन्स लावलेत आणि मला ते तुम्हाला दाखवायचे होते. गुड मॉर्निंग. तर आज आहे पुण्यवचन आणि हळद. मला लागली आता कचऱ्याची ड्युटी आणि आम्ही आता उपीट खाणार आहोत. तर श्वेताताई इकडे उपीट देत आहे सगळ्यांना. वा. आणि हा नुसता खातोय. आता आमच्याकडे केळवण सुरू आहे. बघा बघा, राजू लाजत आहे काय रे. हे बघा, सोनं काढून देते खुशीने. लग्नाच्या खुशीने सोनं काढून दिलंय तिथं. नवऱ्याच्या बहिणीने सोनं गिफ्ट केलेलं आहे. काय हो फोन कधी घेतलं? टकल्याचं काढ. टकलोय म्हणजे बसलो टकलो. तुझी बायकोवर फोकस कर. बायकोवर फोकस कर. हा माझा लहान भाऊ, ह्याचं लग्न आहे. लहान भाऊ जाऊ नको नुसतं रिपीट कमेंट रिपीट कर. कोणा म्हणतो काय तुझा कधी हा माझा भाऊ एवढंच बोल. मध्ये स्क्रीनच्या मध्ये ना टपली वस्तू सिम्बा. रामचंद्र उर्फ राजेश याचा शिवविवाह चिरंजीव सौभाग्यवती कामगिरी योगिता श्री रवींद्र विनायक नाईक राहणार आडेली तालुका वेंगुर्ला यांची सुकन्या याचबरोबर मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके 1946 रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजून. धड्या पाया पड. ए धड्या, ए धड्या आमच्या पाया पड. सर पाया पड लवकर पटापट. माझ्याकडे माझ्याकडे पड. अरे माझ्याकडे पड पाया. एकच सांग बॅग भरतो. ए बॅग भरू दिला आम्ही. बॅग द्यायचं नाही पाया पड. घुस फॅन मध्ये घुस. काय बोट काय करतो आता? वेळ जाणार नाही तुझं. कामात होतो का? ढोरा सोडूची. पुढच्या वर्षी लगीन असं माझं.
मेले मागच्या वेळी सांगितलेलं पुढच्या वर्षी माझं लग्न. वर्ष जाऊन आहे 7 महिने आले होय. आपण कर लवकर काय आटप तुझा मग मी करतो. या सगळ्यांनी लग्नाला हो आधी बाईल शोध या सगळ्यांनी लग्नाला. इकडे बघा आता जरा शायनिंग कसे मारताना ऐकलंच नाही. आणि हा बघा करोडपती नवरा दी आता आणि इकडे. हो ही जबाबदारी माझी आहे. हो ही जबाबदारी घेते सोड. प्रकारे नवऱ्याची सेवा केली जाते. माझी आई बिचारी नवऱ्याची काकी असं बोल नको. माझी आई नवऱ्याची काकी. तुझी आई ती मोठे पण नको. माझी काकी हे सांग. आमचे खानोलकर मॅडम करा का ही बघा फोटोग्राफर मेहनत करताना. आणि आमचे तातो आपा हे आमचे मामा हेंका घे ब्लॉग मध्ये. आमचे अण्णांचे भाव या पैशू घे हेंका. घेतलं. भाव तातो का घे. आता सगळे काय जेवणाची बोला? आणि सोय करताय. काय बोलतो हे सर्व आहेत सध्या इव्हेंटचे. सगळे इव्हेंट हे सांभाळतात. जेवणाची सोय करताना वेंगुर्लेकर, लाडके तातो काका, दाभोलकर, भाजी आमटी घेऊन येताना सगळे धडाडीचे कार्य करतात. तो बघा धेडा काही न करताना जेवायला चाललाय. जेवायला जाताना. आता इथे फोटो सेशन सुरू आहे. नवऱ्यासोबत उत्सव मूर्तींसोबत सगळे फोटो काढतायत. आणि मंडळीमध्येच राजूचं फोटोशूट चालू असताना, राजू स्टाईल मारत असताना, फोटोग्राफर फोटो काढत असताना नवऱ्या मुलाला ओरडा पडलेला आहे बुलेट चालवण्यावरून त्याच्या मामांकडून. चला हे बघा हे आमचे दरवर्षीचे ड्रायव्हर. आम्ही एकच ठेवलेलं आहे लॉयल ड्रायव्हर. हा बोला. ते नवऱ्याला आणि बाजूला काढताय की मी सल्लूभाई बनू. ओरडा खाऊन आणि मस्ती करून खूप भूक लागली. त्यामुळे जेवणाची पंगत सुरू झाली आणि आम्ही जेवायला बसलो. आणि बघा आजी इकडे मागून मागून काजूची भाजी खाते. आमच्या ओळखीतले वाढपी ठेवलेले आहेत आम्ही 2. त्यामुळे आमका चांगली काजूची भाजी मिळालेली आहे. आणि इकडे नवऱ्याच्या बाजूला मी बसले. ए थांब थांब थांब. वाढपी फोटो व्हिडिओ साठी बघ. अरे अरे जमले मी आता. हे काय संपत नाही यांचं. आता जेवण वगैरे झाली सगळ्यांची. ब्लॉग करायला अजिबात टाइम मिळत नाही मला कारण खूप पाहुणे आहेत आणि काही लोक ही अशी फिरतायत. येस सो आता संध्याकाळी हळद आहे आमच्याकडे आणि काही जण खूप कामं करतात. येतात मला बघतायत. तर माझा बड्डे सगळे मला हॅपी बड्डे करतात. काय काय पार्टी बिर्टी मागतात. गिफ्ट तर कोणी देत नाही आहे. सगळे पार्टी मागतात. बघूया आता संध्याकाळी केक कटिंग आहे. पहिल्या बड्डे नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवर माझा बड्डे सेलिब्रेट होतोय. सो आय एम एक्सायटेड. धनरू डान्स करणार आहेस ना? कोणता डान्स करणार आहे? कोणता डान्स करणार आहेस? जी गाणी असतील तो. आता आम्ही इथे मेहंदीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि माझ्यासोबत कॅमेरामॅन धनू आहे. माझी पर्सनल ब्लॉगसाठी हायर केलेली कॅमेरामॅन आहे आणि आमच्याकडे आता खूप जणांना मेहंदी काढायच्या आहेत आणि मी एकटीच काढणारी आहे. तर प्रत्येकजण मला एका हाताचे 2000 रुपये देतो. हे खर्च आहे. हा ब्लॉग खूप छोटासा असणार आहे कारण अजिबातच वेळ नाही आहे आम्हाला सगळं करायला. आम्ही आता चाललोय राजूची उष्टी हळद घेऊन वहिनीकडे. बरोबर. बघा उष्टी हळद. तर चला जाऊया.
ही खायची फॅशन ही कसली फॅशन घ्यायची एकीकडे हळद सुरू होती, हळदीची मजा मस्ती सुरू होती, तर दुसरीकडे माझा वाढदिवस असल्याने आईला माझं औक्षण करायचं होतं आणि तिने माझं औक्षण केलं. सगळ्यांनी मला खूप छान छान खाऊ दिला, गिफ्ट्स दिले आणि माझी मजाच मजा होती सुरू. पुढच्या महिन्यात माझाही वाढदिवस आहे, कळवण्यात सांगण्यात येत आहे. मोय मोय करतो. तू पण मोये 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 मोये